हा आवाज येतोय का रे? आवाज नमस्कार सर्वांना. आवाज येतो का एकदा सांगा रे. मागच्या लेक्चरमध्ये आपण सम संख्या म्हणजे काय बघितलं आणि सम संख्येवरती आधारित उदाहरणं कोणत्या कोणत्या प्रकारचे टीटी येऊ शकतात ते आपण बघितलं. आजच्या लेक्चरमध्ये आपण विषम संख्या म्हणजे काय, आता विषम संख्या म्हणजे काय हे मी पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं, तर पण या लेक्चरमध्ये आपण विषम संख्या म्हणजे काय आणि त्याची थोडीशी बेसिक माहिती आणि त्यावरती कशा पद्धतीचे प्रश्न 2026 ला विचारू शकतात त्याच आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा काय करूया, विषम संख्येविषयी थोडीशी बेसिक माहिती आहे ना, ती बेसिक माहिती पाहूया आपण. बघा बेसिक, पूर्ण विषम संख्या समजून घेण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, तर तुम्हाला विषम संख्येचे सर्व कन्सेप्ट जे आहेत त्या सर्व कन्सेप्ट काय होऊन जातील, त्या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. बघा आता विषम संख्या म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघूया. तर विषम संख्या म्हणजे काय, विषम संख्या म्हणजे काय. तर विषम संख्या म्हणजे काय माहिती का, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही त्याला आपण काय म्हणतो, विषम संख्या म्हणतो. किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी, ज्या संख्येच्या एकक स्थानी एकक स्थानी काय येतं रे, 1 3 5 7 9 येते. ज्या संख्येच्या एकक स्थानी काय येतं, 1 3 5 7 9 येते, त्याला आपण म्हणतो विषम संख्या. मग सम संख्येमध्ये समजा, बघा सम संख्येमध्ये तुम्ही काय केलं माहिती का, हे बेसिक कळालं. विषम संख्या म्हणजे काय, क्लिअर. विषम संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही, जर निशेष भाग गेला तर आपण सम म्हणतो, आणि ज्या संख्येला निशेष भाग जात नाही त्याला म्हणायचं विषम संख्या. म्हणजे ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 9 येते त्याला म्हणायचं विषम संख्या. बस एकक स्थानी तुम्हाला 1 दिसलं, 3 एकक स्थान कळतं ना. समजा 4 5 6 7 आणि 9 आहे, हे झालं तुमचं एकक. दशक, शतक, हजार, 10,000, म्हणजे हे एकक स्थान, आणि एकक स्थानी काय दिसलं, 1 3 5 7 9 दिसलं, त्याला म्हणायचं विषम संख्या. काय म्हणायचं, विषम संख्या. मग पुढचं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती का, जर समसंख्येमध्ये, समसंख्येत जर तुम्ही 1 मिळवला, समसंख्येमध्ये तुम्ही 1 मिळवला, तर पुढची मिळते विषम संख्या. पुढची मिळते विषम संख्या. पुढची काय मिळते, विषम संख्या. समसंख्या आहे, तुम्हाला समसंख्या दिली आणि समसंख्येमध्ये तुम्ही काय केलं, 1 मिळवलं, तुम्हाला पुढची विषम संख्या मिळून जाईल. किंवा जर विषम संख्या दिली तुम्हाला आणि जर तुम्ही विषम संख्येमध्ये काय केलं, पुढची तुम्हाला विषम संख्या दिली, विषम संख्या तुम्हाला मिळवायची पुढची विषम संख्या, तर तुम्हाला 2 ऍड करावं लागणार. म्हणजे विषम संख्या दिली, विषम संख्येमध्ये 2 ऍड केले की पुढची विषम संख्या मिळून जाते. पुढची काय मिळते तुम्हाला, विषम संख्या मिळते. क्लिअर का रे बाबा, क्लिअर का, मला सांगा क्लिअर का. पुढचं अजून बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती आहे, तिसरं, समजा विषम संख्या दिली तुम्हाला, काय दिली, विषम संख्या दिली, विषम संख्या दिली, आणि विषम संख्येला जर तुम्ही विषम संख्येने गुणल्यास, विषम संख्येला
जर तुम्ही विषम संख्येने गुणलं, समजा विषम संख्या तुम्ही काय घेतली 3 घेतली आणि विषम संख्या दुसरी कुठली घेतली 5 घेतली, तर 3 आणि 5 चा गुणाकार केला तर 3 5 किती आलं 15. 15 कुठले तुमचे सम आहे का विषम? विषम आहे. म्हणजे विषम संख्येला जर तुम्ही विषम संख्येनं गुणलं तर तुम्हाला पुढची काय मिळून जाते? त्या ठिकाणी विषम संख्या मिळते. काय मिळते? विषम संख्या मिळते. किंवा विषम संख्येला बघा पुढचं बेसिक अजून, जर तुम्ही विषम संख्येला समसंख्येने गुणले, समसंख्याने गुणले तर तुम्हाला पुढची समसंख्या मिळते. तुमची काय मिळते? पुढची समसंख्या मिळते. हे बेसिक लक्षात असलं पाहिजे. जे बेसिक सांगतोय ते खूप IMP आहे. हे सगळं असेल तरच तुम्हाला प्रश्न याच्यावरती सुटतील, अन्यथा सुटणार नाही. बघा काय लक्षात ठेवायचं, विषम संख्येला जर तुम्ही विषम संख्येने गुणलं म्हणजे गुणाकार केला, विषम संख्या आणि विषम संख्येचा गुणाकार केला की तुम्हाला काय मिळणार? उत्तर विषम संख्याच मिळणार. जर तुम्ही विषम संख्येला सम संख्येने गुणलं, बघा विषम संख्या 3 घेतली आणि 3 ला तुम्ही 2 न गुणलं, 3 2 किती आलं? 6. 6 काय आली? तुमची सम संख्या आली त्या ठिकाणी. म्हणजे तुम्ही विषम संख्येला जर समसंख्येने गुणलं तर तुम्हाला काय मिळते? पुढची समसंख्या मिळून जाते. इथपर्यंत क्लिअर बेसिक तुमचं. पुढचं बेसिक काय लक्षात ठेवायचं माहिती आहे का? समजा तुम्हाला विचारलंच की एकूण विषम संख्या काढा किती, तर एकूण विषम संख्या काढण्यासाठी काय करायचं माहिती आहे का? एकूण विषम संख्या बरोबर, एकूण विषम संख्या बरोबर बघा, एकूण विषम संख्या बरोबर शेवटची संख्या, शेवटची संख्या वजा पहिली संख्या, पहिली संख्या छेदामध्ये सर्वांतर, सर्वांतर अधिक करायचा 1. अधिक किती करायचं आहे तुम्हाला? 1 करायचं आहे. का रे बाबा? तुम्हाला विचारलं 33 पासून 78 पर्यंत विषम संख्या किती, तर त्यासाठी एकूण विषम संख्या काढण्यासाठी तुम्ही शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागेला सर्वांतर. सर्वांतर म्हणजे काय? दोन विषम संख्येमध्ये कितीचा फरक आहे? आता आपल्याला माहित आहे दोन विषम संख्येमध्ये 2चा फरक असतो. का रे बाबा? विषम संख्येमध्ये 2 ऍड केले की आपल्याला पुढची विषम संख्या मिळून जाते. याचा अर्थ सर्वांतर 2 आलं, मग अधिक 1 करायचं. अधिक 1 का करायचं? कारण शेवटच्या संख्येमधून ज्यावेळेस आपण पहिली संख्या वजा करतो तेव्हा ते वजा होत असतं, ते ऍड करून द्यायची, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला विचारलं क्रमागत नैसर्गिक संख्या, क्रमागत नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज किती? बघा क्रमागत, पुढचं बेसिक काय लक्षात ठेवायचं? क्रमागत विषम संख्यांची बेरीज विचारली, विषम संख्यांची बेरीज, क्रमागत विषम संख्यांची बेरीज विचारली तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं? पहिली संख्या बघा, पहिली संख्या, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या छेदामध्ये 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या, गुणाकारामध्ये एकूण संख्या. इथं लिहितो संख्या, दिसतंय का रे? आता समजून जावा तुम्ही. पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या. ओके, पुन्हा वाटल्यास नंतर तुम्ही लिहून दावतो अजून. आणि जर तुम्हाला ट्रिक न काढायचं असेल, जर तुम्हाला ट्रिक याच्यामध्ये IMP लक्षात ठेवा, ट्रिक जर तुम्हाला हे वापरायचं नसेल क्रमागत विषम संख्येची बेरीज करण्यासाठी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या, तर तुम्ही काय करायचं माहिती का? क्रमागत, क्रमागत विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी, विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी, विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी n चा स्क्वेअर करायचा. काय करायचा? n चा स्क्वेअर. आता n चा स्क्वेअर म्हणजे काय रे बाबा? n चा वर्ग म्हणजे काय? तर n म्हणजे महत्वाचं, n म्हणजे एकूण संख्या. एकूण विषम संख्या किती? एकूण संख्या, एकूण संख्या. क्लिअर का? एवढं बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. हे बेसिक तुम्हाला क्लिअर असेल विषम संख्येवरचा कुठलाही प्रश्न तुमचा चुकणार नाही. चला जाऊया का रे बाबा पुढं. विषम संख्या म्हणजे क्लिअर झालं. पुन्हा एकदा बघा, विषम संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला 2 ने निशेष भाग जात नाही किंवा ज्या संख्येचे एकक स्थानी 1 3 5 7 9 येतं. सम संख्येमध्ये 1 मिळवलं की पुढची विषम मिळते, विषम संख्येमध्ये 2 मिळवलं की पुढची विषम संख्या मिळणार, विषम संख्येला विषम संख्येने गुणलं की पुढची विषम मिळणार
आणि विषम संख्येला सम संख्येने गुणले की पुढचे सम मिळून जाणार राजा. क्लिअर करे बाबा. आणि मग तुम्हाला एकूण विषम संख्या काढायची असेल तर शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले सर्वांतर, सर्वांतर 2 लिहायचं, अधिक 1 करायचं. क्रमागत विषम संख्येची बेरीज काढायची तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या करायचं. नसेल तर ट्रिक लक्षात ठेवायचं आहे, क्रमागत विषम संख्येची बेरीज काढण्याची ट्रिक आहे तुमची यांचा वर्ग करायचा. एन म्हणजे एकूण विषम संख्या. चला क्लिअर करे बाबा. जाऊया का पुढच्या प्रश्नाकडे ते. चला पुढे जाऊया आपण. या पहिला क्वेश्चन. झेड ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती विचारली तुम्हाला. झेड ही काय तुमची विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढील विषम संख्या कोणती. आताच मी तुम्हाला बेसिक सांगितलं होतं. बेसिक मध्ये काय सांगितलं तुम्हाला आयएमपी की रे बाबा विषम संख्येमध्ये जर तुम्ही काय केलं 2 ऍड केलं तर तुम्हाला काय मिळते पुढची विषम संख्या मिळते. काय मिळते पुढची विषम संख्या मिळते आहे ना. मग इथं झेड ही विषम संख्या आहे तुमची. बघा झेड ही तुमची विषम संख्या आहे आणि जर झेड मध्ये तुम्हाला पुढची विषम संख्या मिळवायची असेल तर झेड मध्ये तुम्हाला 2 मिळवावं लागेल का. विषम संख्यामध्ये समजा 3 विषम संख्या आहे आणि तुम्हाला पुढची विषम संख्या मिळवायची आहे. मग किती मिळवायचं 2 मिळवायचं आणि 3 2 किती आले 5 आले का पुढची विषम संख्या तुमची. कुठलंही उदाहरण घ्या ना तुम्ही 7 घेतलं. 7 ही विषम संख्या आहे त्याच्यामध्ये 2 ऍड केलं तर पुढची 9 भेटली. 9 काय झाली रे तुमची विषम संख्या झाली. त्याच पद्धतीनं आपण झेड सांगते झेड ही विषम संख्या आहे तर क्रमाने येणारी पुढची विषम संख्या कोणती तर त्याच्यामध्ये फक्त 2 ऍड करायचं आपल्याला भेटली विषम संख्या. म्हणजे क्रमाने झेडच्या नंतर क्रमाने येणारी पुढची विषम संख्या जी आहे राजा ती कुठली आली तुमची झेड अधिक 2. झेड अधिक 2 हा एक ऑप्शन मध्ये चेक करून घ्या. झेड अधिक 2 ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. 2x अधिक 3 ही विषम संख्या आहे म्हणजे 2x अधिक ही 3 विषम संख्या बरं का. आणि तर क्रमाने येणारी विषम संख्या कोणती विचारली तुम्हाला म्हणजे पुढची. चला आताच जस्ट मी तो नियम सांगितला. नियम म्हणजे एक ट्रिक सांगितली तुम्हाला किंवा त्याचं एक बेसिक सांगितलं मी तुम्हाला. त्या पद्धतीने तुम्ही ते करू शकता. दिली विषम विचारली विषम काय करायचं रे. विषम संख्येमध्ये दिली विषम संख्येमध्ये 2 ऍड केलं की पुढची काय मिळते तुमची विषम संख्या मिळते. काय मिळते विषम संख्या मिळते बरोबर का रे. मग पुढची विषम संख्या मिळते आपल्याला दिलेली जी आहे तुमची 2x अधिक 3 ही विषम आहे रे बाबा. मग पुढची विषम मिळवायची आहे. पुढची विषम मिळवायची आपल्याला 2 ऍड करावं लागेल बरोबर का. 2x अधिक 3 ही विषम आहे आणि पुढची विषम मिळवण्यासाठी आपल्याला 2 ऍड करावं लागतं. दिली विषम 2 ऍड केले की पुढची विषम मिळते त्या ठिकाणी. म्हणजे याचा अर्थ 2 ऍड करा. मग 2x अधिक संख्येचे ऍडिशन करा. 3 आणि 2 आले तुमचे 5. आपल्याला पुढील विषम संख्या जी भेटली ती पुढील विषम संख्या कोणती भेटली 2x अधिक 5 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 आहे ना सोपं. चला अशाच पद्धतीचे टीईटीला प्रश्न विचारले जाणार. चला क्लिअर करे बाबा. विषम संख्येमध्ये 2 मिळेल की विषम संख्या मिळते हे लक्षात असू द्या फक्त बस. बाकी काही डोकं लढवू नका जास्त. पुढचा क्वेश्चन. 24 नंतर क्रमाने येणारी 7वी संख्या कोणती. प्लस एक महत्वाचं म्हणजे आजचं लेक्चर बघत असाल तुम्ही हे लेक्चर बघत असाल तर तुम्हाला पहिल्यांदा सम संख्याचं किंवा पहिलं दुसरं तिसरं लेक्चर बघावं लागेल तर हे क्लिअर होईल लक्षात. कारण ह्याच्याविषयी मी या प्रश्नाविषयी तुम्हाला कालच्या तिसऱ्या लेक्चर मध्ये माहिती सांगितलेली आहे. ते बघितलं तुम्ही हे डायरेक्ट बघता तर काय नाही करणार तुम्हाला. त्यामुळे ते अगोदर लेक्चर बघा नंतर हे लेक्चर बघा. 24 नंतर क्रमाने येणारी 7वी संख्या कोणती म्हणली. इथं विषम म्हणा पाहिलं होतं 7वी विषम म्हणा. 7वी विषम संख्या कोणती. इथं 7वी विषम संख्या कोणती. विषम संख्या विचारली. 24 काय दिलेली तुम्हाला सम दिली आहे ना.
मग काल एक तुम्हाला बेसिक मी सांगितलं होतं, अजून एकदा बेसिक सांगतोय, तुमचं इकडे लक्ष द्या. जर दिली तुम्हाला विषम किंवा दिली तुम्हाला सम, दिली सम, विचारली विषम, विचारली विषम, तर लक्षात ठेवायचं -1 करायचं. आता कधी करायचं ते उदाहरण सोडवताना मी सांगतो. ओके, दिली तुम्हाला सम, विचारली विषम, -1 करा. दिली तुम्हाला विषम आणि विचारली विषम, विचारली विषम, -1 करू नका, -1 करू नका. हे दोन बेसिक लक्षात ठेवायचं. हे दोन बेसिक गोष्टी काय करायच्या तुम्ही लक्षात ठेवायच्या. क्लिअर खरे बाबा. मग आता मला सांगा, दिली सम, विचारली विषम, दिली सम, विचारली विषम, -1 करा. आता कुठं करायचं नेमकं ते, तर बघा इथं काय करायचं. दिली कुठली तुम्हाला 24, क्रमाने म्हणजे पुढे, पुढे म्हणजेच अधिक करायचं. कितवी विचारली 7वी, 7 गुणाकारामध्ये 2 करायचं. काल का सांगितलं 2 करायचं, बरोबर करे. वजा आता करायचं 1, वजा करायचं 1. का वजा 1 करतोय आपण इथं, त्यास कितवी विचारली त्याची दुप्पट करायची आणि वजा 1 करायचं. का वजा 1 करायचं, कारण दिली सम, विचारली विषम. जर विषम दिली असतील, विषम विचारली, तर आपण -1 केलंच नसतं. प्रोसेस फक्त इथपर्यंत दुप्पटच केली असते आपण. पण आपल्याला दिली सम, विचारली विषम, म्हणून -1 करायचे. तर मग 24 मी तसंच ठेवलं, अधिक 7 दोन्ही किती आलं 14, 14 वजा 1 केलं, 24 अधिक 14 वजा 1 किती आलं तुमचं 13, 13 आलं. 4 आणि 3 किती आले तुमचे 7, 2 आणि 1 किती आले तुमचे 3, 37. 24 नंतर क्रमाने येणारी विषम संख्या जी आली ना ती 37 आली. आहे का ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 1. दुप्पट का करतो लक्षात आलं. दुप्पट आपण यासाठी करतो कारण 2-2च्या फरकानं लक्षात ठेवा आपल्याला काय मिळणार, त्या ठिकाणी विषम संख्या मिळणार आहे. कारण आता विषम दिली तर पुढची विषम काढण्यासाठी त्यामध्ये 2 ऍड करावं लागतं ना, त्यासाठी लक्षात ठेवायचं तुम्ही 2 ने मल्टिप्लाय करायचं. चला पुढचा प्रश्न 4. 53 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. 53 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती. 53 नंतर क्रमाने येणारी 8वी म्हणते. मला सांगा 53 काय दिली तुमची, विषम दिली, बरोबर का रे. आणि विचारली काय तुम्हाला, विषमच विचारली. जर तुम्हाला विषम दिली विषम, विचारली विषम, -1 करायचं नाही, -1 करायचं नाहीये. मग काय करायचं, 53 अधिक कितवी रे बाबा 8वी, 8 गुणाकारामध्ये 2, फक्त एवढंच कॅल्क्युलेशन करायचं. -1 का करायचं नाही, दिली विषम, विचारली विषम, दिली सम, विचारली विषम, -1, दिली विषम, विचारली विषम, नो -1. मग इथं 53 हाय असं लिहिलं, 8 दोन्ही 16 आलं आणि दोघांचे ऍडिशन करून टाका. 6 आणि 3 आले तुमचे 9, 5 आणि 1 आले 6, 69. 53 नंतर क्रमाने येणारी 8वी विषम संख्या कोणती, 69, ऑप्शन क्रमांक 2. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 5वा क्वेश्चन. P+11 ही समसंख्या आहे. P+11च्या मागील 13वी विषम संख्या कोणती.
सोडवा चला. काय रे, असं आपण काल समसंख्येमध्ये प्रश्न बघितलेच की रे. दिली तुम्हाला सम, दिली सम विचारली विषम -1, दिली सम विचारली विषम -1. हे लक्षात असू द्या. मग लिहायची कोणती आहे रे बाबा संख्या तुमची? पी अधिक 11. मागच्या कन्सेप्ट सांगितले लक्षात ठेवत चला बरं का, पुढचे प्रश्न सोडून ते उपयोगी येतात. नाहीतर फक्त हे बघता मागचं विसरून जाता, काय अर्थ राहणार नाही. मग तुमची पी अधिक 11 आहे. त्यानंतर विचारली, नंतर विचारली का मागील? मागील विचारली, मागील मायनस, मागील विचारली मायनस, कंसामध्ये किती विचारली? 13वी. 13ची दुप्पट करा सांगेन मी, 13ची दुप्पट करायची. किती विचारली? 13. 13ची दुप्पट करायची आणि इथं -1 करायचं. आता इथं -1 का केलं? तर मागचे आहे म्हणून. जर पुढील विचारलं तर प्लस केलं असतं, पण इथं -1 का करायचं आपल्याला? इथं -1 का करता आपण? तर आपल्याला दिली सम विचारली विषम, दिली सम विचारली विषम म्हणून -1. मग चला करा. पी अधिक 11 तसंच ठेवा, मायनस कंसामध्ये 13 दोन्ही किती आलं तुमचं? 26. 26 वजा 1. पी अधिक 11 मायनस 26 वजा 1 किती आलं तुमचं? 25. 26 एक वजा केलं 1, 25 आलं. मग आता पी ह्या दोघांची बेरीज करा. दोन पूर्णांक संख्येची तुम्हाला बेरीज करायची, तर प्लस आहे इथं मायनस आहे, अपोजिट साईन आहेत. जर पूर्णांक संख्येची बेरीज करताना जर त्यांना चिन्ह जर अपोजिट असतील तर मोठ्या संख्येमधून लहान संख्या वजा करायची असते, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. करा वजा. 5 मधून 1 गेला, 4 राहिला. 2तून 1 गेला, राहिला 1. आता पूर्णांक संख्येची आपण वजाबाकी केली का रे बाबा? मोठ्या संख्येमधून आपण लहान संख्या वजा करायची का? तर दोघाला अपोजिट साईन आहे त्या ठिकाणी, आणि अपोजिट साईन असल्यामुळे वजाबाकी करून टाका. इथं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. आता देताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी कोणती आहे? 25. 25चं साईन आहे मायनस, मायनस देऊन टाका. आपल्याला 13वी म्हणजे पी अधिक 11च्या मागील 13वी विषम संख्या कोणती आली? पी वजा 14. पी वजा 14, ऑप्शन क्रमांक 3. चला जाऊया पुढच्या 6व्या क्वेश्चन कडे. 6वा क्वेश्चन. x वजा 5/3 ही समसंख्या आहे, तर त्या पुढील 11वी विषम संख्या कोणती? दिली सम रे बाबा, दिली सम विचारली विषम -1, -1 बरोबर का? बघा चला लक्ष द्या. x वजा 5 छेदामध्ये 3 समसंख्या, च्या पुढील म्हणले, पुढील म्हणजे प्लस करून टाका, पुढील म्हणजे प्लस करून टाका. किती विचारली? 11वी विचारली. 11ची दुप्पट करा आणि वजा 1 करून टाका. तर वजा 1 का? वजा 1 का? दिली तुम्हाला सम विचारली विषम. मग x वजा 5 छेदामध्ये 3 तसंच लिहा, अधिक तुमचं तसंच लिहा. 11 दोन्ही आलं 22, बरोबर का रे? 22 वजा 1. x वजा 5 छेदामध्ये 3 अधिक 22 वजा 1 किती आलं तुमचं? 21. किती आलं? 21. म्हणजे आता सॉल्व करायचं. एक क्रॉस मध्ये गुणाकार करा. x वजा 5 तसंच लिहिलं, x वजा 5 तसंच लिहिलं, दोघांचा गुणाकार करा. 21 3 1 3 आणि 3 दोन्ही 6. इथं आलं अधिक 63. 63 छेदामध्ये तुमचं 3 तसंच, छेदामधला 3 तसंच. क्लिअर करा इथपर्यंत, क्लिअर करा. त्याच्यावर काय केलं? 3चा आणि 21चा गुणाकार केला. x वजा 5 मी हायस लिहिलं, 21 3 तुमचे समान करतो ना ह्या पद्धतीनं. 21 3 किती आलं तुमचं? 63 आलं. 3 1 3 आणि 3 दोन्ही 6, छेदातला 3 तसाच. आता इथं तुम्हाला पूर्णांकाची काय करायची? बेरीज करायची. मग एका संख्येला मायनस एका संख्येला प्लस असेल
तर तुम्हाला माहित आहे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची असते. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. एक समय हाय असा येतो. 63 मधून 5 गेल्यावरचे 3 गेले, राहिले 60. 60 मधून 2 गेले, राहिले 58. राहिले किती? 58. आता एका संख्येला मायनस आहे, एका संख्येला प्लस अपोजिट चिन्ह असते, तर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली. मात्र देताना उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह, मोठी संख्या 63 आहे, 63ला प्लस चिन्ह आहे. छेदामधला तुमचा 3. तसं उत्तर आलं x अधिक 58 छेदामध्ये 3. आहे का रे? चला नाहीये का? करा इथं कुठंतरी बादला, आता कुठंतरी बादला एखादा बरं एक खुडा. x अधिक 58 छेदामध्ये 3. हे उत्तर याला पाहिजे, ऑप्शन मध्ये नाही. चला ऑप्शनचं द्या सोडून तिकडं, आपलं उत्तर आलं ना. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला पुढचा घ्या. झेड ही एक समसंख्या, झेड नंतर येणारी 38वी विषम संख्या कोणती? जाऊया कर पुढं. झेड ही काय रे तुमची समसंख्या आहे ना. समसंख्या विचारली काय विषम संख्या, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. झेड अधिक झेड नंतर येणार 38वी म्हणले. 38 गुणाकारामध्ये किती करायचंय तुम्हाला? 2 करायचं आणि वजा किती करायचं? 1 करायचं. खरा ना. झेड अधिक 2 16 हातच्याला 1 2 त्रिक 6 6 किती आलं? 776 बरोबर का रे? वजा 1 केलं. झेड अधिक 76 वजा किती आलं? 75. झेड नंतर क्रमाने येणारी 38वी तुम्हाला विचारली विषम संख्या कोणती आली? झेड अधिक 75 आहे का? ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर का रे बाबा? क्लिअर का? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. ते 7 झाला. 8वा क्वेश्चन. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज विचारली. सर्व नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज म्हणजे विषम संख्यावरती फोकस करा. विषम संख्यांची बेरीज विचारली. सांगितले मी, सांगितले काय करायचं, बरोबर करे? दोन्ही गोष्टी सांगतो तुम्हाला. बघा, 1 ते 100 पर्यंत नैसर्गिक संख्या येत्या आणि 1 ते 100 नैसर्गिक संख्यामध्ये
1 ते 100 नैसर्गिक संख्येमध्ये 50 सम असणार, 50 विषम असणार. 50 सम 50 विषम असणार, तुमचे निम्मे निम्मे असणार त्या ठिकाणी. मग आपण काय करतो माहिती आहे का, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या क्रमागत विषम संख्यांची बेरीज काढण्यासाठी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणाकारामध्ये एकूण संख्या बरोबर का रे, एकूण संख्या. मग पहिली संख्या कोणती, एकच. विषम संख्या पहिली एक अधिक शेवटची संख्या 100 नाही 99. तुमची 1 ते 100 मध्ये म्हटले आणि शेवटची संख्या 100 ही सम आहे, त्याच्या अगोदरची विषम 99. छेदामध्ये करायचंय 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या तुमच्या 50. एकूण संख्या किती तुमच्या 50 का 1 ते 100 नैसर्गिक संख्येमध्ये निम्म्या सम असणार, निम्म्या विषम असणार. 99 किती आलं तुमचं 100. 100 गुणाकारामध्ये 50 केलं, छेदामध्ये आलं तुमचं 2. बे पंचे 10, बे शून्य शून्य आले 50, गुणाकारामध्ये 50. दोघाचा गुणाकार केला किती आला, 5 5 आले 25, वरचे 2 शून्य हायशी 2500. 2000 किती आलं, 500 आलं. पण परीक्षेला आपल्याला हे करायचं नाही, एवढं करायचं नाही. ट्रिक लक्षात ठेवायची, सगळ्यात महत्वाची ट्रिक. एवढं कॅल्क्युलेशन करायचंय तुम्हाला, वेळ तर जाणार. काही वेळेची आपल्याला बचत करायची, काही वेळेची बचत करायची असेल तर तुम्हाला ट्रिकनुसार जावं लागेल. जिथं ट्रिक आहे तिथं ट्रिकच वापरायची, लक्षात. ट्रिकनुसार जावं लागेल. मग काय माहिती का, क्रमागत विषम संख्यांची बेरीज बरोबर n चा वर्ग. आणि n म्हणजे एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या. मग आता काय करायचं, आपल्याला माहित झालं क्रमागत विषम संख्येची बेरीज काढण्यासाठी n चा वर्ग. n म्हणजे एकूण विषम संख्या. एकूण विषम संख्या किती, 1 ते 100 मध्ये एकूण विषम संख्या 50. म्हणजेच आपल्याला 50 चा वर्ग करायचा आहे. 50 चा वर्ग केला, 50 चा वर्ग म्हणजे दोघांचा 50 चा 2 वेळा गुणाकार तुमचा, म्हणजे 5 चा वर्ग किती आला तुमचा 25. वर्ग करताना शून्य हे दुप्पट होतात, 2 शून्य देऊन टाका. 2500 ऑप्शन क्रमांक 3. चला, क्लिअर का बाबा, समजलं. ट्रिकनुसार सुद्धा आणि बेसिकनुसार सुद्धा दोन्ही पद्धतीने मी सांगितलेलं आहे. 9वा क्वेश्चन. एक्स ही सबसंख्या, त्यानंतर लगेच येणारी विषम संख्या कोणती, एक्स ही समसंख्या, लगेच येणारी विषम संख्या कोणती, सांगितलं बेसिक. जर समसंख्येमध्ये एक ऍड केलं की पुढची विषम संख्या मिळते. बरोबर का रे. मग मला सांगा, एक्स आहे, एक्स तुमची सम आहे, त्याच्यामध्ये एक ऍड केले की पुढची विषम संख्या भेटली आपल्याला. विषम संख्या आपल्याला भेटली एक्स अधिक 1. विषम संख्या भेटली आपल्याला एक्स अधिक 1. ऑप्शन क्रमांक 2. चला जाऊया का, क्लिअर करे बाबा. पुढचा प्रश्न 10वा. 34च्या पुढील 16वी विषम संख्या कोणती. 34च्या पुढे विचारली तुम्हाला. 34 ही कुठली संख्या आहे रे तुमची, समसंख्या आहे ना, समसंख्या तुमची. दिली सम विचारली विषम, 34 लिहायचं. पुढील म्हणजे प्लस करायचं. कितवी विचारली, 16. 16ची करायची दुप्पट, करायचं वजा 1. मग दुप्पट केली, वजा 1 करायचं. वजा 1 करायचं का, दिली सम विचारली विषम, -1. मग 34 अधिक 16 दोन्ही 32, 32 वजा 1 किती आलं तुमचं 31 आलं राजा. 16 दोन्ही 32, 32 वजा 1 किती आलं तुमचं 31 आलं. 4 आणि 1 आले तुमचे 5 आणि 3 आणि 3 आले 6, 65. पुढील विषम संख्या भेटली आपल्याला 65. आहे का आपल्या ऑप्शन मध्ये, ऑप्शन क्रमांक 1. चला क्लिअर करे बाबा.
बघून घ्या एकदा. पाच क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 येते, तर त्यातील सर्वात मोठी संख्या कोणती? क्रमवार विषम संख्यांची बेरीज 65 दिलेली आहे. मग काय करायचं माहिती का अशा प्रश्नामध्ये? मधली संख्या काढून घ्यायची. मधली संख्या बरोबर कशी काढायची? मधली संख्या काढायची तर बेरीज किती आहे बघायची. बेरीजला एकूण संख्येनं भागायचं. जर बेरीजला तुम्ही एकूण संख्येने भाग दिल्यास तुम्हाला जे मिळेल ती मधली संख्या मिळेल. मग मधली संख्या काढण्यासाठी बेरीज 65 आहे, भागीला एकूण संख्या 5 आहेत, 5 ने भाग द्या. 5 एके 5, राहिला 1, 5 त्रिक 15. मधली संख्या जी भेटली ती किती भेटली आपल्याला? 13 भेटली. आता मधली संख्या 13 भेटली म्हणजे तिला बरोबर मध्यभागी ठेवायचं. बघा, बरोबर 13ला कुठं ठेवायचं? मध्यभागी ठेवायचं. 13 ही मधली संख्या आहे म्हणून तिला मध्ये ठेवायचं. मला सांगा आता 13 कडे बघा, मध्ये ठेवली खरं आहे, पण ती 13 जी मध्ये ठेवली ती तुमची विषम संख्या आहे का? हो आहे. मग तिला पकडायची. राहिल्या आपल्या 5 पैकी 1 मिळाली 13, राहिल्या 4. मग 2 पुढं 2 माग, 13च्या पुढं 2, 13च्या मागं 2, 13च्या पुढं 2 जावा, कुठली आली तुमची? 15 आणि आली 17. 13च्या मागे या कुठली आली? 11 आणि आली तुमची 9. विचारले सर्वात मोठी कोणती? तर सर्वात मोठी आली 17. सर्वात मोठी विषम संख्या 17 आणि सर्वात लहान आली ती किती आली? 9 आली. आहे का ऑप्शन मध्ये मोठी विचारली? 17, ऑप्शन क्रमांक 4. बघून घ्या. जाऊया पुढं. पुढचा क्वेश्चन. 2 विषम संख्यांचा गुणाकार 35 आहे, तर त्यातील मोठी संख्या कोणती? काय याला डोकं लढवायचं का मला सांगा? काही डोकं लढवायचं नाही. गुणाकार किती आहे? 35. हे 2 फॅक्टर पाडा. 2 विषम संख्याचा गुणाकार 35 आहे म्हणते. आपल्याला माहित आहे 7 5 35. त्यातली मोठी संख्या कोणती आली? 7. 7 7 7 7, ऑप्शन क्रमांक 1. ऑप्शन क्रमांक 1. चला नेक्स्ट क्वेश्चन. सोपा आहे हा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार विषम येईल? 3 ने गुणल्यास 3 ही तुमची विषम आहे. 3 ही तुमची विषम आहे. विषमने गुणल्यास गुणाकार विषमच झाला पाहिजे. आपल्याला माहित आहे ना, विषम संख्येला जर तुम्ही समसंख्येनं गुणलं तर तुमची समसंख्या मिळते, आणि जर विषम संख्येला तुम्ही विषम संख्येनं गुणलं तर विषम संख्या मिळते. बरोबर करे? बघा, एकदा कन्सेप्ट अजून लिहितो. मग आपण लिहिली, अजून एकदा कन्सेप्ट लिहितो तुमची. जर तुम्ही विषम संख्येला जर तुम्ही विषम संख्येने गुणल्यास, विषम संख्याने गुणल्यास तुम्हाला पुढची विषम मिळते. तुम्हाला पुढची काय मिळते? विषम मिळते. हे क्लिअर? जर तुम्ही विषम संख्येला समने गुणल्यास, सम संख्याने गुणल्यास तुम्हाला काय मिळते माहिती का? पुढची सम मिळते. पुढची काय मिळते? समसंख्या मिळते. पुढची समसंख्या मिळते. या ना, 3 न गुणायचं आहे, विषम संख्या आणायची आपल्याला. जर 3 ही विषम आहे, बरोबर का? म्हणजे तुम्हाला 3 न गुणायचं आहे.
3 न गुणायचं म्हणजे विषम संख्या 3 आणि विषम संख्येनं विषम संख्येला गुणलं तरच विषम संख्या मिळेल. याचा अर्थ तुम्हाला विषम संख्येला जर तुम्ही सम संख्येनं गुणलं तर सम येईल. आपल्याला सम नाही आणायचे, आपल्याला विषम आणायचे, म्हणजे विषमला विषमनी गुणावं लागेल. कट कट आणि कट आलं 513. का रे बाबा? कारण 513 ही काय तुमची विषम आहे आणि जर आपण विषम संख्येला विषम संख्येनं गुणाकार केला तर संख्या विषम संख्या येईल. म्हणून ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3. चलो आगे गुणून बघा. 513ला 3 गुणा तुमची विषम संख्या येणार आणि गुणाची गरज काय? एक स्थान बघा की 3 त्रिक 9 आलं का? एक स्थानी तुमचं विषम संख्या 9 विषम आहे ना, संपला विषय. त्याला जास्त दिमाग परीक्षेतला डोळ बसायचा नाही. चला पुढचा प्रश्न क्लिअर का रे बाबा. 14वा. खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या असेल? खालीलपैकी कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार सम संख्या असेल? आता जस्ट सांगितलं रे बाळा. विषम संख्येला जर तू सम संख्येनं गुणल्यास सम संख्या येते. विषम संख्येला जर तू सम संख्येनं गुणल्यास इथं तुझी आहे विषम संख्या 3. बरोबर का? 3 ही विषम संख्या आहे. 3 काय तुझी विषम संख्या आहे आणि विषम संख्येला तू जर समनी गुणलं तरच तुझी सम संख्या येईल. विषम संख्येला सम संख्येने गुणल्या तरच तुझी सम संख्या येईल. विषमला विषमने गुणल्यास मिळणार विषम. मग आपल्याला मला सांगा इथं विषमला समनी गुणायचं कारण 3 ही विषम आहे. मग विषमला आपण समनी गुणलं तर सम येणार आहे. कट कट आणि कट. का रे कट? ही विषम आहे विषम आहे विषम आहे. ऑलरेडी 3 विषम आहे. विषमला समनी गुणायचं आहे. समनी कट 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 कारण विषम विषम आहेत आपल्याला समनी गुणायचं आहे. उत्तर आलं 232. उत्तर आलं 232. चला क्लिअर का? 14वा क्वेश्चन. पुढचा 15वा. 1 + 3 + 5 + 69 ची बेरीज करा. चेक करा. बघा जुळतंय का? झालं का रे? मी मग सांगितलं ट्रिक तुम्हाला. 1 + 3 + 5 म्हणजे 1 पासून 69 पर्यंत. 1 पासून 70 पर्यंत पकडा. 1 पासून 70 नैसर्गिक संख्यामध्ये मला सांगा विषम संख्या किती आल्या रे? 1 पासून 70 पर्यंत निम्म्या सम निम्मे विषम म्हणजे 35 विषम आल्या आणि 35 सम आल्या. बावड्या मी ट्रिक सांगितली होती ना. काय सांगितली होती? क्रमागत विषम संख्येची बेरीज म्हणजे n चा वर्ग आणि n म्हणजे एकूण विषम संख्या. n म्हणजे एकूण विषम संख्या किती आहे तुमच्या? 35 म्हणजे 35 चा वर्ग करायचा आहे तुम्हाला. आणि एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग कशा पद्धतीने करायचा? बस 5 चा वर्ग करायचा तुम्ही. 5 चा वर्ग केला किती आला तुमचा? 25 आला. 5 चा वर्ग किती आला तुमचा? 25 आला. आता राहिली 3. 3च्या पुढची संख्या कोणती लगेच? 3च्या पुढची संख्या 4 दोघाचा गुणा 3 चोक 12. 3 चोक 12 1225. 1 पासून 69 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज झाली 1225. आहे का ऑप्शन मध्ये 1225? ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2. चला क्लिअर करे बाबा. आहे का ना सोपं? चलो आगे. 16वा. 23 25 27 डॉट 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 71 म्हणजे 23 पासून 71 पर्यंतच्या विषम संख्यांची तुम्हाला काय करायची? बेरीज करायची. मग अगोदर एकूण विषम संख्या तर काढावी लागतील ना तुम्हाला. आता क्रमागत नाहीत रे. क्रमागत आहेत म्हणजे क्रमागत म्हणजे 1 पासून. मग ट्रिक सांगितली 1 पासून लागू, इथून नाही लागू. लक्षात ठेवा. इथं तुम्हाला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2 गुणाकारामध्ये एकूण संख्याच करावं लागेल. ओके.
मग एकूण विषम संख्या अगोदर काढून घ्या. एकूण विषम संख्या कसं काढायचं, पहिल्याच पेजवरती तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये मी सांगितलंय. शेवटची संख्या 71 वजा पहिली संख्या 23 भागीला सर्वांतर, सर्वांतर 2. दोघांमध्ये बघा फरक कितीचा आहे तुमचा, 2 आहे, 2. आणि अधिक किती करायचंय तुला, 1 करायचं आहे. एकातून 3 जात ना, हातच्या घेतला, झाला इथं 11. 11तून 3 गेले, तुझे राहिले किती बघ इथं, 8. 8 राहिले का तुझे, 8 9 10 11. 11तून तुझं किती गेले, 3 गेले, राहिले 8. 6 मधून 2 गेले, राहिले किती तुमचा, 4. भागीला 2 अधिक 1, बे दोन्ही 4, बे चोक 8, 24 आणि 1 किती आलं, 25. एकूण विषम संख्या आल्या 25. एकूण विषम संख्या किती आल्या, 25. मग आपल्याला काय करायचंय माहिती का, आपल्याला काढायचंय आता 23 पासून 71 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज. मग पहिली संख्या घ्यायची, पहिली संख्या 23 अधिक शेवटची संख्या 71, छेदामध्ये 2, गुणाकारामध्ये, बरोबर आहे ना. जर तुम्हाला विषम संख्यांची बेरीज काढायची तर मी सांगितले त्या ठिकाणी पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला 2, गुणाकारामध्ये एकूण संख्या. एकूण संख्या किती आल्या रे तुमच्या, 25 आल्या. चला आता यांचा किती बेरीज करा, 3 आणि किती आलं, 4. 7 आणि 2 किती आलं, 8 9 94, छेदामध्ये 2, गुणाकारामध्ये 25, बेचोक 8. ओके, राहिला 1, बे 7 14, 47 गुणाकारामध्ये 25 करून टाका. 47 गुणाकारामध्ये 25, 5 7 35, हातच्याला 3 खाली 5, 5 चोक 20, 20 आणि 3 किती आलं, 23 अधिक बे 7 14, हातच्याला 1, बे चोक 8 8 निघाले 9, 5 4 आणि 3 आले 7, 9 10 आणि 11, 11 75 किती आलं, 11 75. दोघाचा गुणाकार केला, 11 75 आला, म्हणजे 1175 आला. आहे का ऑप्शन मध्ये चेक करून घ्या, आहे का ऑप्शन मध्ये चेक करून घ्या. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 23 पासून 71 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज झाली 1175. चला क्लिअर करे बाबा. जाऊया पुढचा प्रश्न 17वा. 3 अंकी लहानात लहान संयुक्त विषम संख्या कोणती म्हणते, 3 अंकी म्हणते बरं. आता 3 संख्या सगळ्यात लहानात लहान संयुक्त विषम संख्या. आता संयुक्त संख्या म्हणजे काय, हे पहिल्या लेक्चरला सांगितलं मी. संयुक्त संख्या म्हणजे काय, ज्या संख्येला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. 2 पेक्षा जास्त विभाजक, 2 पेक्षा जास्त विभाजक किंवा एक खेरीज सर्व मूळ संख्या सोडून, म्हणजे तुमच्या सगळ्या मूळ संख्या सोडून, एक तर येणारच नाही तुमची, पण सर्व मूळ संख्या सोडून तुमच्या राहिलेल्या संख्या कशा असतात, तुमच्या संयुक्त संख्या असतात किंवा ज्याला 2 पेक्षा जास्त विभाजक असतात. पण त्यामध्ये पण संयुक्त संख्या तर पाहिजे, परंतु कशी पाहिजे, आपल्याला विषम पाहिजे. म्हणजे आपल्याला सम नको आहे. सम कुठं कुठं दिसते रे बाबा, नाही दिसत. ठीक आहे, चला सम कुठं दिसत नाही. सम म्हणजे एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 याला नाही दिसत. ओके, मग सगळ्या तुम्हाला विषम दिसतात, पण विषम आहेत कारण लक्षात आहे विषम मूळ पण असू शकतात, विषम तुमच्या मूळ पण असू शकतात. मग आपल्याला काय करायचंय, इथं बघायचं की बाबा ह्यातली मूळ कुठल्या कुठल्या आहेत, मूळ सोडले की बाकी राहतील ते सगळ्या तुमचे विषम संयुक्त संख्या असतील विषम. भाग जातो बघा, 1 आणि 1 2, 2 नंतर जाणार नाही इथं. ओके, 5 न जाणार नाही, 3 नंतर जाणारच नाही, लक्षात कट. म्हणजे ही तुमची मूळ संख्या आहे, ही संयुक्त विषम संख्या येणारच नाही. 3 आणि किती आलं तुमचं 4, 4 ला 3 न भाग जात नसतो, याचा अर्थ पूर्ण 103 ला 3 न भाग जाणारच नाही तुमचा. दुसरा कुठला जातो, 7 न बघा, 7 1 7 राहिले 3, 33 ला 7 च्या पड्या 33 कुठं नाही जात, 2 नंतर जाणारच नाही, 5 न पण जाणार नाही, 6 न नाही जाणार, 2 न जात नाही, 3 न जात नाही, तर 6 न कसा जाईल इथं, सोडून दे. ही सुद्धा लक्षात ठेवा तुमची इथं मूळ संख्या आहे. कशी आहे, मूळ संख्या आहे, भाग जात नाही तिला. 107 7 आणि 1 8, 2 न तर जाणार नाही, 3 न 7 आणि 1 8 नाही, 4 न नाही जात, 5 न नाही जात, 6 न, अरे 2 3 जात नाही, 6 न जाणार नाही, 7 न बघा, 7 1 7 राहिले 3, 6 37 37 7च्या पाड्यात आहे का, नाहीये. 8 न भाग जातो का बघा, 8 1 8 2 नाहीये, 9 नाहीये, सोडून दे. ही सुद्धा मूळ संख्या तुमची, भाग जाणार नाही हिला, कारण संयुक्त विषम संख्या 2 पेक्षा जास्त विभाजक असणार. 5 5 आणि 1 6, हा 6 ला 3 न भाग जातो का, जातो, याचा अर्थ पूर्ण संख्येला 3 न भाग जाणार बघा, 3 3 9 राहिला, 1 3 5 15 भाग जातो जातो जातो. याला जर 3 न भागलं तर 3 3 9 राहिला, 1 3 5 15 35 35. ऑप्शन क्रमांक 3.
ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन क्रमांक 4 लहान संयुक्त विषम संख्या जी आली तुमची ती किती आली 105 आहे का ऑप्शन मध्ये. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन वरून घेतो, ऑप्शन मधूनच घेतो आपण. चला क्लिअर करे बाबा. अशा पद्धतीने तुम्ही संयुक्त संख्या विषम संख्या लहान संख्या ओळखू शकता काय असेल ते. क्लिअर करे बाबा. इथपर्यंत आजचा भाग क्लिअर का तुम्हाला. विषम संख्या म्हणजे क्लिअर का सगळं. विषम संख्या म्हणजे क्लिअर का. जे रेकॉर्डेड व्हिडिओ बघतात ते पूर्ण व्हिडिओ बघा तर तुमच्या ते कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ठीक आहे आजचा भाग आपण इथं समोर राहिलेला बघा आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. धन्यवाद.